दरवर्षी 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर होतो, पण दरवेळी हीच तारीख का निवडली जाते हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. तुम्हालाही कधी वाटलंय का की 1 फेब्रुवारीच का? यामागचं कारण थोडं इतिहासाची आणि थोडं व्यवस्थापनाशी जोडलं आहे. ते काय कारण आहे सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खरं तर 2017 पर्यंत भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर केला जात होता. ही पद्धत ब्रिटिश काळापासून सुरू होती आणि स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे तशीच चालू राहिली. पण या परंपरेमुळे सरकारसमोर एक मोठी अडचण निर्माण होत होती. बजेट मांडल्यानंतर संसदेत त्यावर सविस्तर चर्चा, विरोधकांच्या हरकती, दुरुस्त्या आणि मंजुरी यासाठी बराच काळ वेळ जात होता. अनेक वेळा ही प्रक्रिया एप्रिलनंतरही लांबत जायची, ज्यामुळे नवीन आर्थिक वर्ष सुरू होऊन सुद्धा सरकारी योजना कागदावर अडकून राहायच्या. हीच नेमकी अडचण लक्षात घेऊन 2017 मध्ये मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला. तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवसाऐवजी थेट 1 फेब्रुवारीवर आणली. यामुळे सरकारला 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षासाठी सर्व तरतुदी वेळेत अंमलात आणण्यासाठी जवळपास 2 महिन्यांचा अतिरिक्त वेळ मिळू लागला. आता प्रश्न एकच आहे की या वर्षीचं बजेट तुमच्या खिशासाठी फायदेशीर ठरणार आहे का? काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी फॉलो करा लगावबत्ती.